स्मृती चषक भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेला आहे आणि या स्पर्धेचा हा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाचं सुरुवात आणि याचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी जी मान्यवर मंडळी जमलेली आहे त्या सर्व मान्यवर मंडळींचं मी स्वयंभू मंद्रुळ झरेवाडी क्रिकेट संघ यांच्या मार्फत या सगळ्यांचं शब्द सुमनाने खूप खूप स्वागत करतो। नाव तर लिहून द्या ना मला। खरोखर या मंदिराच्या भव्य दिव्य क्रीडांगणावर या प्रकारचं क्रीडांगण वाटतं जवळपास पंचक्रोशीमध्ये नसेल, परंतु या मंद्रुळ गावामध्ये एक सुंदर असं एक क्रिकेटचं मैदान या ठिकाणी उपलब्ध असून या क्रिकेट रसिकांना सर्व खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्याचं जे भाग्य या सर्व खेळाडूंना लाभलेलं आहे। आपले क्रीडा नैपुण्य गुण या ठिकाणी दाखवून प्रेक्षकांची वाहवा मिळवणे, त्यांच्या टाळ्या मिळवणे हे त्यांचं नेहमीचंच या ठिकाणी काम असतं आणि खरोखर यातूनच एखादा उत्कृष्ट असा खेळाडू एक तयार व्हावा हे या क्रीडा स्पर्धेचं एक मुख्य उद्दिष्ट आहे की जेणेकरून यातून ग्रामीण भागातील खेळाडूंना कोणातरी एक चांगली संधी मिळावी, त्यांना एक व्यासपीठ मिळावं यासाठी या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात आणि इथं या स्पर्धेचं आता उद्घाटन करण्यासाठी स्वयंभू मंद्रुळ झरेवाडी या क्रिकेट संघामार्फत माननीय आबा आडिवलकर सर हे या ठिकाणी यांचं आगमन होत आहे। जरा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं। या मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी पुढील नियोजन आणि कार्यवाही लवकरात लवकर करून या स्पर्धा वेळेत सुरू करण्यात याव्यात असं मी त्यांना सूचित करतो। संघ व्यवस्थापक या ठिकाणी काही उपस्थित असतील। स्पर्धेचा होणारा पहिला उद्घाटनाचा सामना आणि हा सामना आणि पायवाल्यांशी संपर्क साधायचा आहे की जेणेकरून हा सामना त्वरित चालू होईल। आता या संघाने कृपया खेळपट्टीवर उपस्थित राहायचं आहे। सर्व मान्यवर आपल्या त्या ठिकाणी तिथं जाऊ द्या उद्घाटन होते मग नंतर स्वागत करा सावकाश म्हणजे दोन्ही प्रतीक चालू आहे। सर्व मान्यवर मंडळी माननीय आबा आडिवलेकर सर, प्रतीक मटकर साहेब, त्याचबरोबर एकनाथ मोंडे तसेच माननीय अशफाक हाजू, हॅलो 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 झिलू मासिये, तुकाराम मासिये, रमेश मासिये, नारायण मासिये, माननीय रविकांत मटकर कोंडिवळे सरपंच, आबा आडिवलेकर सर, एकनाथ मोंडे भाजप तालुका अध्यक्ष, विक्रम दावडे उपसरपंच वाटूळ, तसेच मुबारक मालीम, वैभव मासिये, अमर वायरेशे, शांताराम मासिये, शिवाजी मासिये व इतर सर्व मान्यवरांनी या ठिकाणी मैदानावर आपली उपस्थिती दाखवायची आहे। काशीराम मासिये तसेच आमचे पोलीस पाटील वैभव मासिये या ठिकाणी उपस्थित आहेत। तुकाराम मासिये, शांताराम मासिये मुंबई मंडळ अध्यक्ष, तसेच रमेश मासिये मुंबई मंडळाचे माजी सरचिटणीस, या सर्वांनी मैदानावर आपली उपस्थिती दाखवायची आहे। माननीय गाव प्रमुख काशीराम मासिये यांनी मैदानावर उपस्थित दाखवायची आहे। दोन्ही संघांनी आपली बॅटिंग ऑर्डर या ठिकाणी देऊन मैदानावर रांगेत आपण उभं राहायचं आहे आणि बाकी मान्यवर मंडळी या
तसेच मुंबई आमच्या झरेवाडी विकास मंडळ मुंबई याचे अध्यक्ष आणि धडाडीचे कार्यकर्ते आमचे जीवलग मित्र विलास मासिये यांनी आपली उपस्थिती मैदानात दाखवायची आहे। तसेच ज्ञात अज्ञात सर्व मान्यवरांची या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। त्या सगळ्यांचं मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। हे तिथे नारळ घ्या, हार घ्या, जा फटाफट चाल, तिथं अगरबत्ती घ्या। काय भव्य दिव्य मैदानावर या ठिकाणी स्वयंसेवक जे आहेत खरोखर जातीनिशी काम करतायत। ध्वज घेऊन वगैरे संपूर्ण बाउंड्री लाईन एकदम असं आंतरराष्ट्रीय मैदान जसं आहे। या सर्व झरेवाडी स्वयंभू मंदिर झरेवाडी क्रिकेट संघाचं आयोजन आणि व्यवस्थापन पाहण्याजोगा सहकार्य, मग ते आशीर्वाद रूपाने असू देत किंवा आर्थिक रूपाने असू देत, ते सर्व सहकार्य आपण या संघासाठी आपल्याला नको ना, ते सांगूया नाही, साफ करूया आपण। या मैदानावर या ठिकाणी अनेक वर्ष उत्तम प्रकारे असे सामने या ठिकाणी आयोजित केले जातात। सर्व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील खेळाडू या ठिकाणी या खेळाचा या ठिकाणी आनंद लुटतात आणि खरोखर या ठिकाणी मैदानाचं कौतुक करूनच जातात। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा कोणत्याही प्रकारचा वाद न होता आजपर्यंत या ठिकाणी सामने निर्विघ्नपणे पार पडलेले आहेत। आणि सर्व खेळाडूंना मी प्रथमच सूचित करतो की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वाद न करता मैदानात अपशब्द न बोलता खेळीमेळीने आणि खिलाडी वृत्तीने खेळून तुम्ही तुमचं कौशल्य दाखवून प्रेक्षकांची वाहवा मिळवायची आहे। अगरबत्ती रिबिन नाही आणलंय, रिबिन माननीय आबा अडिवरेकर सर यांना विनंती आहे की आपण स्टंपला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। तसंच या ठिकाणी हे सामने सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे या ठिकाणी आमचे सर्व गावप्रमुख उपस्थित आहेत आणि त्यांनी आपल्या देवीला या ठिकाणी गारण करून या ठिकाणच्या स्पर्धा जशा आजपर्यंत निर्विघ्नपणे पार पडलेल्या आहेत, कोणत्याही खेळाडूला कोणतीही दुखापत न होता अगदी न खर्चटताही इथले सामने आजपर्यंत सगळे पार पडलेले आहेत। आणि मला वाटतं यूट्यूब लाईव्ह हे या ठिकाणी यांचं नियोजन चाललेलं आहे। तर तसेच उत्कृष्टपणे कार्य पार पाडण्यासाठी गावप्रमुखांनी आपल्या देवीला आळवणी करावी। बाई माझ्या आई महाकाली विठला देवी म्हणते आज देवा विनामाळावर या ठिकाणी या स्पर्धेसाठी बाहेरून जे खेळाडू त्या ठिकाणी खेळण्यासाठी येतील त्यांना कोणत्या प्रकारची दुखापत न होता या जागे मार्गाची कोणती अडीअडचण न भासताना आज देव तुझ्याकडे नारायण समाजोगा ठेवला आहे, मान्य करून घ्यायचा आहे। आणि सर्व खेळाडू या ठिकाणी हौशी आनंदात येऊन जसे इथं हौशी आनंदाने येतील तसे देवा हौशी आनंद ते घरपोच झाले पाहिजे। इथं कोणती अडीअडचण येताना सगळ्या अडीअडचण त्या दूर करून आज तू या ठिकाणी साक्षात या ठिकाणी उभं राहून सगळ्या लोकांना सुखी सांभाळायचं आहे, मान्य करून सगळ्यांना सुखी सांभाळ। मान्य रविकांत मटकर हे आमचे मास्यांचे भाचे म्हणून या ठिकाणी ते श्रीफळ फोडून या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील। जर जोरदार टाळ्या होऊ देत। खरोखर उत्कृष्ट असा त्यांनी नारळ फोडलेला आहे आणि तो देवीला पावन झालेला आहे। तदनंतर मान्य एकनाथ मोंडे या ठिकाणी या आधी ओळख करून घेते।
हो तेच ओळख करून नंतर होतात. आता प्रथम सर्व मान्यवर या खेळाडूंची ओळख करून घेतील. माननीय आबा आडवरेकर सर, तसे प्रतीक मटकर सर, एकनाथ मोंडे, रविकांत मटकर, काशीराम मासिये, माननीय मालिम सर यांनाही विनंती आहे आपणही या खेळाडूंना आशीर्वाद द्यावे. तसेच आमचे भाऊजी महादेव भाऊजी यांनी या ठिकाणी ओळख परेडमध्ये सहभागी व्हायचं आहे. माननीय झिलू मासिये यांनी या खेळाडूंना आशीर्वाद द्या. मुंबई मंडळाचे अध्यक्ष शांताराम मासिये, तसेच रमेश मासिये, तसेच आमचे पोलीस पाटील या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा तंटा न होता 3 दिवस या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. ही आपली जबाबदारी आहे आणि यासाठी आपण प्रत्येकाची ओळख करून घ्यावी आणि आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी या सर्व आमच्या तरुण तडफदार कार्यकर्त्यांना सहकार्य करावे असे मी त्यांना सूचित करतो. यानंतर भाजपचे तालुका अध्यक्ष माननीय आणि आमचे परममित्र एकनाथ मोंडे साहेब हे नाणेफेक करून या कार्यक्रमाची सुरुवात करतील. तर सर्व मान्यवरांनी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. दोन्ही कर्णत सर एक मिनिट सर काय नाही माननीय एकनाथ मोंडे आणि राजापूर भाजपचे तालुका अध्यक्ष यांनी नाणेफेक केलेले आहे आणि नाणेफेकीचा कौल हा तीव्र या संघाच्या बाजूने लागलेला आहे. आता पाहूया हे बॅटिंग क्षेत्ररक्षण करतात की फलंदाजी घेतात, त्यांनी निर्णय आपला मंडळाकडे कळवायचा आहे. त्यानंतर ज्यांनी तरुण वयात मैदानं गाजवली असे माननीय आबा आडवरेकर हे आता फलंदाजी करणार आहेत आणि त्यासाठी आणि मुबारक मालिम सर हे त्यांना गोलंदाजी करतील. एकनाथ मुंडे साहेब हे आता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गेलेले आहेत आणि माननीय आबा आडवरेकर तयार आणि मला वाटतं त्यांच्या बॅटमधून चौका षटकारांची बरसात होईल आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रतीक मटकर यांनी केलेलं आहे. मला वाटतं खरोखर चेंडू पकडण्यात 1 नंबर आहेत, कारण प्रत्यक्षात आताच पाहिलेलं आहे की सुंदर असा मारला फटका आणि खरोखर 2 धावांसाठी जितेंद्र वेताळे हे शिवसेनेचे युवा सेनेचे उपविभाग प्रमुख, ज्यांनी आपल्या छोट्या मूर्तीवर फार मोठी अशी धुरार सांभाळलेला आहे, असं जितेंद्र वेताळे यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता आसनस्थ व्हायचं आहे. तसेच अमरीश तरळ तिवरे गावचे उपसरपंच, एक धडाडीचे कार्यकर्ते आणि समाजसेवक यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. भाऊजी यांची लेफ्ट हँड राईट बॅट बॉलिंग खरोखर बऱ्याच दिवसांनी त्यांची गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळते आणि थोडीशी सैर गोलंदाजी त्यांची चालू आहे. सुंदर असं खरोखर त्याने सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. आणि यानंतर सर्व मान्यवरांना मी मंडळातर्फे विनंती करेन की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं आणि पुढील कार्यक्रम या ठिकाणी चालू करायचा आहे.
आता बोला आणायला गेला गाड्या बाहेर म्हणतो आज या ठिकाणी माननीय स्वर्गीय श्री शांताराम केशव मटकर स्मृती चषक या स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे आणि या चषकाच्या सुरुवातीपूर्वी या ठिकाणी मी माननीय आबा आडिवरेकर सर, प्रतीक मटकर तसेच रवी मटकर आणि एकनाथ मुंडे साहेब यांना मी खाली पाचारण करतोय की त्यांनी दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा आणि पुढील कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया। आपण मैदानावर उद्घाटन केल्यानंतर त्यांचा पुढील सामना सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून आपण ते अगोदर उरकून घेतलेलं आहे। तरी माननीय आबा आडिवरेकर यांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करायचं आहे। प्रथम माननीय आबा आडिवरेकर, नंतर रविकांत मटकर, त्यानंतर प्रतीक मटकर आणि एकनाथ मुंडे। आधी दीप प्रज्वलन मेणबत्ती आणलाय, मग अगरबत्ती भेटव ना। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलन करून करायची असते की जेणेकरून की हा दीप हा अंधार नष्ट करण्याचं एक प्रतीक आहे आणि या सर्व खेळाडूंच्या जीवनामध्ये त्यांच्या भावी आयुष्यात हा दीप त्यांना उजेडासारखा असेल, त्यांना पुढच्या जीवनामध्ये प्रकाश पाडण्याचं काम या दीपाने होईल। यासाठी माननीय आबा आडिवरेकर, माननीय एकनाथ मुंडे यांनी दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा आणि पुनश्च एकदा आपण आसनस्थ व्हावं। हे मालिक ना व्यवस्था राखण्याचं उत्तम कार्य केलेलं आहे। असे एक तडफदार नेतृत्व माननीय पोलीस पाटील शांताराम करंडे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सत्कार कोण आता हे काही जवळ सगळे आहेत ना पक्षाला येणार आता आपण काय करूया माहिती, बाहेरचे आहेत ना पाठवतो पहिला जाऊया तर
या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी जे मान्यवर मंडळी आहे खरोखर आपला अमूल्य वेळ खर्च करून हे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा सन्मान करणं हे आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो. आपले माजी जिल्हा परिषद सदस्य आणि खरोखर एक सेवाभावी नेतृत्व असे माननीय आबा आडवेरेकर सर यांचं मंडळाचे कार्यकर्ते विलास मासिये यांच्या हस्ते त्यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा सन्मान करू इच्छितो. त्यांनी तो सन्मान स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करतो. माननीय आबा आडवेरेकर सर. शाल घाल. जरा जोरदार टाळ्या होऊ देत. जरा म्युझिक लावलं ते. देऊन सुनील मासे त्यांचा सत्कार करतील. सुनीलकडून करतो. सुनील मासे त्यांचा सत्कार करतील. मटकर ओणीचे सरपंच यांचा सत्कार विलास मासे यांनी करावा असे मी त्याला सूचित करतो. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील माननीय रविकांत मटकर. पंचायतीचे उपसरपंच आणि आमचे मित्र विक्रम धावडे या गेल्या खाली. तदनंतर माननीय एक व्यापारी आणि समाजसेवी नेतृत्व असं मुबारक मालिम यांचा सत्कार माननीय विजय मासे करतील. मी त्यांना सूचित करतो की शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. समोर त्या ठिकाणी लाईव्ह कॅमेरा चालू आहे. यांचा सत्कार सुनील मासे यांनी करावा असं मी त्याला सूचित करतो. तत्पूर्वी आमचे बंधू आणि गावप्रमुख माननीय काशीराम मासिये यांचा सत्कार शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सुनील मासे यांनी करावा असं मी सूचित करतो. माननीय काशीराम मासिये. मी सूचित करतो. शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करतील. आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष आणि धडाडीचे कार्यकर्ते माननीय शांताराम मासिये यांचा सत्कार विजय मासे यांनी करावा असं मी त्यांना सूचित करतो. मी मगाशीच आपला ज्या उल्लेख केला त्यांचा की खरोखर एक धडाडीचे कार्यकर्ते आणि गावात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे उत्तम कार्य पार पाडणारे कोंडिवळे गावचे पोलीस पाटील माननीय शांतारामजी करंडे यांचाही सन्मान विलास मासे यांनी करावा असे मी त्यांना सूचित करतो. तदनंतर जितेंद्र वेताळे यांचा सन्मान सुनील मासे यांनी करावा असं मी त्यांना सूचित करतो.
ते रात्री या ठिकाणी सगळं व्यवस्थापन करण्याच्या कारणाने थोडेसे थकलेले आहेत, थोडेसे भांबावलेले आहेत, कारण जागरण झाल्याने त्यांना काही सुचत नाही. तरी कृपया मान्यवरांनी जरा समजून घ्यावं, थोडा उशीर होतोय, कारण पहाटे 4 वाजेपर्यंत ही सगळी व्यवस्थापन करण्यात त्यांचा वेळ गेलेला आहे आणि लगेचच ते या ठिकाणी उपस्थित आहेत. पण खरोखर त्यांची एनर्जी आपल्याला मानावी लागेल आणि त्यांना शुभेच्छा देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर विलास मासे आणि रमेश मासे यांचा सत्कार करावा. रमेश खेमा मासे मुंबई मंडळाचे माजी सरचिटणीस आणि खरोखर आपल्या गावातील सर्व कार्यक्रमामध्ये ज्यांचा हिरिरीने भाग असतो आणि जे पॉझिटिव्हिटी काय असते हे रमेश माशेकडून यांनी शिकावी. त्यानंतर आमचे महादेव भाऊजी यांचा सत्कार सुनील माशे यांनी करावा असं मी त्यांना सूचित करतो. ज्यांच्याकडे अमरीश तरळ उपसरपंच तीव्र यांनी व्यासपीठावर यायचंय. या 3 दिवस स्पर्धा या ठिकाणी पार पडणार आहेत आणि या स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी अनेक तरुण मंडळी, तरुण सळसळत्या रक्ताची मंडळी या ठिकाणी मैदानावर येणार आहे आणि आपला खेळ दाखवणार आहे. ते सर्व निर्विघ्नपणे पार पाडावे यासाठी आमचे पोलीस पाटील त्याच तडफदार आहेत. वैभव मासे यांचा सत्कार विलास मासे यांनी करावा असं मी सूचित करतो. यांचा सत्कार सुनील मासे यांनी करावा. पोलीस पाटील उपसरपंच तिवरे, ओझर तिवरे, ग्रुप ग्रामपंचायत ओझर तिवरे. त्यानंतर या ठिकाणी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणतात ना की जर एखादा जो कार्य करत असेल त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणे हे तितकंच महत्वाचं असतं. वसंत लोळगे हे त्याच पद्धतीचे कार्यकर्ते आहेत की सदा त्यांचा हात वर असतो की आशीर्वाद द्यावा आणि पुढील कार्य यशस्वीपणे पार पाडून घ्यावं. असं वसंत लोळगे यांचा सत्कार विलास मासे यांनी करावा असं मी त्यांना सूचित करतो. त्यानंतर आमच्या झिरेवाडीचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष आणि एक धडाडीचं नेतृत्व म्हणजे कोणतंही काम सांगा त्यांच्या तोंडून कधी ना असं नाही. ज्यांच्या वडिलांनी खरोखर त्यांच्या वडिलांची पानाची सुपारीची पिशवी असायची आणि त्या सुपारीच्या पिशवीत किती पैसे मागा, 5,000 मागा, 10,000 मागा, सुपारीच्या पिशवीत त्या पानाच्या पिशवीत हात घातला की जे 5 किंवा 10,000 बाहेर काढून देत होते त्यांचे चिरंजीव आणि त्यांनी तसंच पुढे चालवलेलं आहे. असे तुकाराम मासे यांचाही सत्कार विलास मासे यांनी करावा असं मी त्यांना सूचित करतो. घालतात आणि निश्चितच पैसे द्यायला ते कधी मागे नसतात. असे तुकाराम मासिये आणि आमचे मार्गदर्शक या तरुण मंडळीचे मार्गदर्शक जरा जोरदार टाळ्या होऊ यांच्यासाठी. आम्हाला ज्यांनी लहानपणापासून पोहायला शिकवलं किंवा कोणत्याही स्पर्धेत भाग कसा घ्यावा किंवा कोणत्याही संकटावर मात कशी करावी हे ज्यांनी शिकवलं असे बाळू तरळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचाही सत्कार विजय मासे यांनी करावा असं मी त्यांना सूचित करतो. ज्यांच्या नावे या ठिकाणी भरवलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांची आठवण म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारे त्यांचे चिरंजीव माननीय प्रतीकजी मटकर साहेब यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करू इच्छितो. माननीय आबा आडुरेकर सर यांना मी विनंती करेन की आपण त्यांच्या पाठीवर एक वरदहस्त ठेवून आशीर्वादाचा हात आणि त्यांच्या एक मायेची शाल पांघरून त्यांचा सत्कार करावा असे मी त्यांना सूचित करतो.
एक समाजसेवी नेतृत्व, कारण आपला अमूल्य वेळ खर्च करून त्यांनी या ठिकाणी उपस्थित दाखवली, ते माननीय हाजू सर यांचाही मी या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. माननीय विलास मासे यांनी त्यांचा सन्मान करावा. माननीय राजाराम आडिवरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर एक पितृतुल्य असं नेतृत्व आणि जे आपल्या या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत असे राजाराम आडिवरेकर यांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. तदनंतर आता हे सर्व हे पार पडलेलं आहे. सन्मान ज्या सन्मान्य व्यक्ती आहेत त्यांचा सन्मान झालेला आहे, परंतु ज्यांचा या ठिकाणी सर्व मंडळींचा सन्मान केलाय, परंतु ज्या स्टेजवर ज्या जागेवर जे सगळे सन्मान्य व्यक्ती बसण्याचा त्यांना जो मान मिळालेला आहे तो मान या जमीन मालकांमुळे मिळालेला आहे. आणि हे सगळं यशस्वी होण्यामागे जमीन मालकांचा फार मोठा वाटा आहे. त्यांचा वाटा त्यांना पोच झालेला असेल, परंतु त्यांचा आशीर्वादाचा वाटा आणि त्यांचा शुभेच्छांचा वाटा आम्ही या ठिकाणी स्टेजवर देऊ इच्छितो. माननीय विजय मासे यांना विनंती करतो की त्यांनी श्री नारायण पांडुरंग मासे जी खरोखर एक महत्वाची व्यक्ती आहे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तर जोरदार टाळ्या वाजून चाल सन्मानची पांघरल्यानंतर त्यांनी पुढील जागा पुढच्या मॅचसाठी मोफत विनामोबदला दिली पाहिजे आणि निश्चितच ते देतील याबद्दल मला थोडीफार खात्री आहे. पूर्ण खात्री मी सांगत नाही, पण निश्चित थोडं कमी तरी मास्टर करतील अशी आशा व्यक्त करतो. माननीय नारायण मासे यांचा सत्कार आणि तदनंतर या ठिकाणी उपस्थित सर्व ज्ञात अज्ञात जे मान्यवर मंडळ असतील त्या सगळ्यांचं मी मंडळातर्फे मित्रांनो, इथे आपण सर्वांचे सत्कार केलेत. अजून एक महत्वाचा सत्कार आपण इथे करणार देखील आहोत आणि हा सत्कार आहे आमच्या गावचे गाव प्रमुख तसेच रत्नागिरी जिल्हा नमन मंडळाचे सरचिटणीस पेशाने केंद्र प्रमुख माननीय श्री परशुराम बानू मासे सर यांचा देखील आपण सत्कार करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते त्यांच्यासाठी देखील. आणि म्हणूनच शब्दांचा भांडार हा त्यांच्याकडे जास्त आहे. सर आपलं देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये आपण देखील वेळात वेळ काढून आम्हाला एक मोंडे साहेब आणि त्यानंतर एक राहून गेलाय. खरोखर आभारापेक्षा किंवा सत्कारापेक्षा या ठिकाणी आपली उपस्थिती आणि सगळ्यांचा कार्यक्रम छान होणं हेच आम्ही आमचा सत्कार समजतो. आता या ठिकाणी मी मगाशी म्हणत होतो की ज्ञात अज्ञात जी मान्यवर मंडळी असतील, जी पंचक्रोशीतील कोणी असेल, पण या ठिकाणी आम्ही त्यांचा स्टेजवर सन्मान करू शकत नाही, तरी जे उपस्थित आहेत त्यांचं संपूर्ण गावातर्फे आणि स्वयंभू मंदिर झरेवाडी क्रिकेट संघ यांच्यातर्फे आम्ही त्यांचं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. राजापूर तालुका भाजपचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष यांनी आपलं मनोगत व्यक्त करून या सर्व खेळाडूंना उद्बोधित करावं. सर्वांना नमस्कार. स्वयंभू मंद्रुळ झरेवाडी क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय शांताराम केशव मटकर स्मृती चषक 2025 या क्रिकेट स्पर्धेसाठी या व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय
आमचे मार्गदर्शक आबा आडवरेकर आणि आमच्या कोंडोळे गावचे सरपंच मटकर साहेब, तसेच माझा मित्र अमर, या ठिकाणी सर्व मंदरुळ गावचे ग्रामस्थ तसेच गावकरी मंडळी आणि माझा मित्र मासे गुरुजी. प्रथम मी या गावात या ठिकाणी असं जे मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे त्यासाठी ज्या मासे बंधूंचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आत्ताच पेहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला आणि आपल्या शूर सैनिकांनी पाकिस्तानला नामोहरम करून शस्त्रसंधी करण्यासाठी त्यांना शस्त्रसंधी करावी लागली, त्यासाठी मी सर्व सैनिकांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि त्यांना असंच मनोबळ मिळावं म्हणून या ठिकाणी प्रार्थना करतो. या ठिकाणी जे खेळाडू आले त्या सर्व खेळाडूंना मी एवढंच सांगेन की सर्वांनी या ठिकाणी खिलाडू वृत्तीने आपण खेळावं आणि हार जीत ही प्रत्येकाची असते. या ठिकाणी खेळून गेल्यानंतर अजून कुठे मॅच असतील त्या ठिकाणी तुम्ही जाल, प्रत्येक ठिकाणी जिंकणे शक्य नसतं. दोनच शेवटी 1 नंबर आणि 2 नंबर दोनच संघांना मिळणार असतो. त्यामुळं जिंकणाऱ्या संघांचं अभिनंदन या ठिकाणी केलं जाईल. सर्वच खेळ हे खिलाडी वृत्तीने खेळायचे असतात, त्या सर्वांना खिलाडी वृत्तीने खेळण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि या आयोजकांचं मी धन्यवाद देतो तिकिटाने या ठिकाणी मला निमंत्रित केलं. धन्यवाद. धन्यवाद मोंडे साहेब. खरोखर एक अमूल्य असं मार्गदर्शन आपल्या मोंडे साहेबांकडून मिळालेलं आहे आणि त्यानंतर ज्यांच्याकडे खरोखर शब्दांचं भांडार आहे, अगदी म्हणतात ना, जो न देखे रवी ओ देखे कवी, अशा प्रकारे आपल्या उत्कृष्ट भाषणामधून ज्यांनी अनेक मैदानं अनेक सभा गाजवल्या आहेत ते आमचे माननीय आदरणीय आडवरेकर सर यांना मी विनंती करतो की आपण या सर्व खेळाडूंना उद्बोधित करावं. नमस्कार सर्वांना. जय महाराष्ट्र. प्रत्येक बोललं नाही म्हणून पुन्हा एकदा म्हणतो सर्वांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ये तो पहलगाम से जाके आया है, ये तो पहलगाम से जाके आया है, हम तो यहाँ मंदरुल में है. हा सीझन सध्या उन्हाळ्याचा आहे आणि या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये या क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतो. IPL सुद्धा आपण रात्रीच्या बघतो, अंडरआर्म स्पर्धा सुद्धा आपण रात्रीच्या बघतो. परंतु काही का असे ना, या ठिकाणी हा जो माहोल पाहिल्याच्या नंतर या माहोलला प्रत्युत्तर देण्यासाठी, या माहोलला प्रतिसाद देण्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र BJPचे राजापूर तालुका अध्यक्ष एकनाथजी मोंडे साहेब, त्याचबरोबर कोंडिवळेचे सरपंच रविकांत भटकर आणि या ठिकाणी एक नवतरुण की जो आपल्या सर्वांच्या असा परिचित असलेला, त्याला आपण सर्वजण आमो म्हणतो, अमर वारिस आहे. त्याचबरोबर एक धडधाकट, शरीरयष्टीने मजबूत, लहान मुलगा बनायला काही हरकत नाही, तरीसुद्धा मुबारक सेठ, पाठीमागे बसलेले सर्वच या व्यासपीठावर उपस्थित सर्व बुजुर्ग नेते मंडळी विविध पक्षांचे, त्याचबरोबर या मैदानावरती आपलं स्वतःचं नाव कोरण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झालेला आहे. तो या प्रत्येक संघाचे खेळाडू बंधू आणि भगिनीनो. आता आपण समालोचनामध्ये ऐकत आहोत ते गुरुजी हे आपल्याला सर्व गोष्टी अतिशय, मी काही जास्त या भाषणामधून सांगणार नाही आहे, परंतु स्वर्गीय मटकर साहेब हे आमच्या सर्वांसाठी आमच्या हृदयामध्ये आहेत. त्यांनी आम्हाला जो धडा दिलेला आहे, त्यांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीच्या पाठोपाठ मागोमाग जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि आपण असं म्हणतो, जो गुरुने आपल्याला वसा दिलेला आहे तोच आपल्याला पुढे चालवायचा असतो. तेच मटकर साहेबांनी केलं, तेच मी आणि प्रतीक 1% तरी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आजच्या दिनी खरोखर मटकर साहेब हे आपल्या सर्वांचं एक मार्गदर्शक, एक आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान म्हणून त्यांच्या नावाने, त्यांच्या चिरंजीवाने हा केलेला जो कार्यक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आणि अतिशय चांगला कार्यक्रम आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हा आत्ता जो सीझन आहे हा लग्नाचा सीझन आहे, परतवण्यांचा सीझन आहे, हळदीचा सीझन आहे, तरीसुद्धा आपण या गरमीमध्ये खेळायला आलेलो आहोत. आमच्यासारखे
आता परतीच्या प्रवासातले जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी फक्त मी एकच सांगेन, अंधारामध्ये सावली, म्हातारपणामध्ये शरीर आणि आयुष्याच्या शेवटी पैसा कधीच साथ देत नाही बाबा, कधीच साथ देत नाही. फक्त साथ देतात ती सर्व मंडळी, आणि म्हणून सर्व मंडळींच्या सोबत आपल्याला राहायचं आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी माणसांसोबत राहूया, माणसांसारखे वागूया. आणि आत्ताच मुंडे साहेबांनी सांगितलं तसं की खिलाडी वृत्तीने खेळा, या मैदानाचं नाव आहे. हे मैदान पाहिल्याच्या नंतर आपल्याला असं आठवते की मी या ठिकाणी IPL खेळायला आलेलो आहे. पण ही IPL जरी नसती तरी MPL आहे, मंदरुळ प्रीमियर लीग आहे. आणि शांताराम मटकरांच्या नावाने हे आज मैदान अतिशय फुलून उठलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने आयोजकांना संयोजकांना धन्यवाद. धन्यवाद साहेब. खरोखर एक मोजक्याच शब्दात आपलं मत कसं मांडावं हे खरोखर आबा आडिरकर सरांकडून शिकावं. आणि त्याच्यामध्ये चौफर फटकेबाजी म्हणण्यापेक्षा चारही बाजूने त्यांनी संपूर्ण आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांना आम्ही मंडळातर्फे धन्यवाद देतो. आणि यानंतर एक या ठिकाणी राहुल गेला सत्कार आहे म्हणतात. या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आणि आपल्या व्यासपीठावरील हा कार्यक्रम आता आम्ही आवडता घेतोय. तत्पूर्वी एक माननीय शिवाजी मासिये यांच्या ठिकाणी सत्कार करण्याचा राहुल गेला असं मला वाटतं. तर माननीय शिवाजी मासे यांना मी या ठिकाणी विलास मासे यांना विनंती करतो की तुम्ही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. शाल आणि पुष्पगुच्छ, शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांचा आता या ठिकाणी लगेचच खेळाडूंनी आपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि काही क्षणातच या ठिकाणी स्पर्धा सुरू होतील. तत्पूर्वी या सर्व मान्यवरांना एक विनंती आहे की आमच्या गावातील एक ज्यांचा 100वा वाढदिवस आम्ही 31 मे रोजी साजरा करण्याचं ठरवलं होतं, परंतु दुर्दैव असं तो 99 वर्षाचा माणूस एक 25 फूट कलमावर वर चढलेला आणि तिथून खाली पडून त्यांचा अपघाती निधन झालेला आहे. तसेच दुसरे आमचे एक मान्यवर आणि आमचे मार्गदर्शक नारायण मासिये यांचंही काल निधन झालेलं आहे. त्यामुळे पाठोपाठ खरोखर आमच्या गावावर मी मगाशी म्हटलं की ही मुलं रात्रभर इथं का राबत होती, याचं कारण हे होतं की 2 दिवस ते या मैदानावर इथं येऊ शकलेले नाहीत आणि ते येणंसुद्धा संयुक्तिक वाटलेलं नाही. जसं म्हणजे आम्ही त्यांना न सांगताही त्यांनी हा प्रोटोकॉल पाळलेला होता आणि म्हणून या ठिकाणी रात्रभर त्यांनी जागरण करून 4 वाजेपर्यंत त्यांनी ह्या मैदानाची सगळी व्यवस्था केलेली आहे. तर या ठिकाणी या मैदानात जमलेल्या सगळ्यांना एक माझी नम्रतेची विनंती आहे की आपण या 2 बुजुर्गांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी उभं राहूया. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि तसेच या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर हे करण्याची जी गरज लागली त्याच्यापूर्वी जे काश्मीरमध्ये जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्या सगळ्यांसाठी आपण या ठिकाणी 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून या परिसरातील ज्यांना आवाज ऐकू जातोय त्यांनी कृपया ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या त्या ठिकाणी या सगळ्या मान्यवरांना आपण श्रद्धांजली देण्यासाठी उभं राहूया. परेड, सावधान. विश्राम. धन्यवाद. आणि हा इथला स्टेजवरचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व मान्यवरांना मी एकदाच ज्या ज्या मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थिती दाखवली, आमच्या कार्यक्रमाला शोभा, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि त्याबद्दल मी मंडळातर्फे सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि हा स्टेजवर कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.